तर नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि मी आज आलो आहे आपल्या अहिल्यानगरमधील शेंडी बायपास रोड या ठिकाणी. तर या ठिकाणी एक दादा गोट फार्म आहे. तर आपण या दादा गोट फार्मबद्दल माहिती जाणून घेऊयात. तर नमस्कार सर. नमस्ते. या दादा गोट फार्ममध्ये कोणत्या कोणत्या ब्रीडिंगवर काम केलं आपण दोन्ही ब्रीडमध्ये काम करतो, बिटल आणि त्यानंतर सोजतला आपण हैदराबादी क्रॉस करतो. अच्छा, आता आपल्याकडे किती क्वांटिटी आहे आपल्याकडे शेळ्यांची? जवळजवळ 20 फिमेल आहेत. जवळजवळ आपल्याकडे बिटलच्या 10 आहेत आणि सोजत जवळजवळ 8 आहेत आणि ओरिजिनल जवळजवळ आपल्याकडे 2-3 फिमेल हैदराबादी आहेत. आणि आपल्या इथं फक्त क्वालिटीवर काम केलं क्वालिटीवर जातं. काम करतो आपण, क्वांटिटीमध्ये करत नाही. आपण नसलमध्ये काम करतो, ब्लड लाईनमध्ये काम करतो आपण. अच्छा, क्वालिटीवरच विक्री केली जाते. क्वालिटीची आता विक्री आपलं केली हे जाते. शेड आहे गोट फार्मचं, ते कशा प्रकारे स्ट्रक्चर केलं, किती जागेत आहे? आता आपलं शेड जवळजवळ 120 फूट बाय 30 आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे पार्टिशन केले आहेत. हे जवळ 50 बाय 30 आपण हा ओपन गोठा केला आहे ऊन लागण्यासाठी. आणि त्यानंतर आतमध्ये देखील 50 बाय 50चे असं 30 बाय 30चे असे 2 शेड केले आहेत. थंडी पाऊस यासाठी त्याने आपण ते शेड केले आहेत. अच्छा. आणि त्यासाठी आपण करडांसाठी इकडे प्लॅटफॉर्म केलेला आहे. बघू शकता तुम्ही इथं फळ्याचा प्लॅटफॉर्म केलेला आहे, दावणी केलेली आहे चाऱ्यासाठी. करडं बी माती वगैरे खात नाही यासाठी आपण हे व्यवस्थित केलं आहे. आणि तुम्ही त्याच्या खाली आहेत. कोंबडे पाळलेले आपल्या घरगुती 10 कोंबडे ठेवले आहेत घरी अंडे खाण्यासाठी. तर मंडळींनो, या दादा गोट फार्मबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.